एक माणूस मुंबईहून इथं विदर्भामध्ये शेती करतो आणि ती ह्या पद्धतीची शेती करत आहे, ज्या पद्धतीमध्ये विदर्भातल्या शेतकऱ्याला न परवडणारी शेती ही परवडायला लागेल, त्याचं उत्पन्न वाढेल, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेण्याच्या अलग अलग प्रकारे शेती करून त्याचं उत्पन्न वाढीचा या ठिकाणी मी स्वतः गेल्या 2 दिवसापासून आहे. इतके कष्ट घेतो आहे. नवीन नवीन व्हेरायटी, नवीन नवीन जातीचे फळझाडं, नवीन नवीन जातीचे फळा झाडांच्या पासून जास्तीत जास्त उत्पन्न मिळणाऱ्या व्हेरायटीज ह्या इथं ते स्वतःच्या देखरेखीखाली तयार करत आहे. विदर्भाच्या शेतकऱ्यांबद्दलचा जो जिव्हाळा आहे, त्या जिव्हाळ्याच्या पोटी त्यांनी एक प्रण घेतला की विदर्भामध्ये परवडणारी शेती कशी निर्माण करायची, कोणत्या प्रकारचं उत्पन्न घ्यायचं जेणेकरून शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल. ह्या ध्येयवेड्या माणसांनी इथं 150 एकरामध्ये तऱ्हेतऱ्हेचे फळझाडं, तऱ्हेतऱ्हेच्या वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडं इथं लावलेले आहेत. त्याच्यावर प्रयोग केलेला आहे. काही मसाल्यांचे सुद्धा आम्ही इथं पाहिले प्लांट्स, ज्याच्यामधून कमी खर्चामध्ये, कमी पाण्यामध्ये शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकते. आणि धडाडीनं हा प्रयत्न यांचा फार सुरू आहे इथं, की मुंबईहून येऊन इथल्या शेतकऱ्यासाठी, विदर्भाच्या शेतकऱ्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि सुरुवात स्वतःहून केली पाहिजे. ह्या उद्देशाने त्यांनी इथे एक विश्व निर्माण केलेलं आहे. ह्या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो अशी मी सदिच्छा त्यांना देतो, शुभेच्छा देतो.